आपल्याच एका सहकार्याच्या श्रद्धांजली सभेत बोलण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैवी काहीच असू शकत नाही. दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही. मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, गेले 22-23 वर्ष विधानसभेचा सभागृहाचा सदस्य म्हणून मी काम करत असताना आजचा दिवस माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रचंड दुःखाचा दिवस आहे. आपल्याच एका सहकार्याच्या श्रद्धांजली सभेत बोलण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैवी काहीच असू शकत नाही. आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे. अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे. कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते. शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते. आताही बाजूला बसलेले दादा नाहीत. दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही. दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं. कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले, ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख
पाहिलं आहे. त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय. साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले. दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे. आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावला आहे. शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावला आहे. एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावला आहे. राजकारणातला दादा माणूस गमावला आहे. धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावला आहे. मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावला आहे. या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावला आहे. जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावला आहे. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावला आहे असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ. सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. आवाज राकट पण गोड होता. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार. बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन. सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे. आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे. तिच्यासमोर आपण सगळे हतबल असतो. हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय.